Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve margin questions of your lesson 1.3 Little Girls Wiser Than Old People. आता हा जो लेसन आहे या लेसनच्या तुम्ही जर धडा पाहिला तर धड्याच्या उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला कोपऱ्यामध्ये साइडला ब्लू कलर मध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला दिलेली आहेत. तर नीट समजून घ्या आणि सगळी उत्तरे वह्यांमध्ये लिहून काढा किंवा शिक्षक असतील तर मुलांना सांगा. नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड येथून हा व्हिडिओ करते. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय मला नक्की कळवाल. सो गेस द मीनिंग ऑफ म्हणजे या शब्दांचा अर्थ लावा. पडल पडल म्हणजे अ स्मॉल पूल ऑफ वॉटर, स्पेशली रेन वॉटर दॅट कलेक्ट्स ऑन द ग्राउंड. पावसाळ्याचे दिवस आहे, रस्त्याने तुम्हाला जिकडे तिकडे पडल दिसतील म्हणजे पाण्याचे डबके. कर्चिफ म्हणजे पीस ऑफ फॅब्रिक यूज टू कव्हर द हेड ऑर नेक. डोकं झाकण्यासाठी रुमाल वापरतात बघा मुली, त्याला काय म्हणतात? कर्चिफ्स. बेस पॅटर्ड चा अर्थ आहे कवर्ड विथ स्पॉट्स ऑर ड्रॉप्स ऑफ समथिंग टिपिकली लिक्विड स्प्लॅश्ड. आता हे बेस पॅटर्डला मराठीत काय म्हणताय मला पटकन कमेंट करून सांगा. इंग्लिशमध्ये मी तुम्हाला अर्थ सांगितलाय. आता पुढचा क्वेश्चन आहे ड्रॉ अ मॅप ऑफ द विलेज युझिंग युअर इमॅजिनेशन अँड द डिस्क्रिप्शन गिवन हिअर. मग त्यांनी म्हटलं की धड्यामध्ये काय काय वर्णन केलं आहे बघा, तसं मॅप काढायचा आहे. 2 फार्म्स, 2 शेत आहे. अ लेन बिटवीन द फार्म्स आणि त्या 2 शेतांमधनं काय एक वाट जातीये. अ मॅन्युअर पाईल फ्रॉम विच द पडल ओरिजिनेट्स. तिथे काय म्हणू आपण त्याला, शेण सगळं रचलेलं एका बाजूला. द पडल वेअर द गर्ल्स प्ले आणि तिथं पाण्याचं डबकं आहे जिथे मुली खेळत आहेत. द चर्च वेअर द प्रेयर्स आर हेल्ड आणि एक चर्च आहे जिथे प्रार्थना घेतली जाते. सो असं सगळं चित्र डोळ्यासमोर ठेवून चित्र काढा. किंवा ड्रॉ द न्यू ड्रेस ऑफ एनी वन ऑफ द 2 गर्ल्स. आता 2 मुलींचे ड्रेस कसे कसे होते. वन गर्ल हॅज अ ब्ल्यू ड्रेस अँड अ रेड कर्चिप म्हणजे निळा ड्रेस होता आणि लाल रुमाल होता. दुसरी द एल्डर गर्ल हॅज अ येलो ड्रेस विथ अ डिझाईन अँड अ रेड कर्चिप. तर दुसरी मुलगी तिचा ड्रेस येलो होता आणि त्याच्यावर डिझाईन होती आणि रेड कर्चिप होता. दोघींना रेड कर्चिप आहे. फाइंड आउट हाऊ इस्टर इज सेलिब्रेटेड. आता इस्टर हा सण कसं साजरा करतात. आपण कसं दिवाळी साजरी करतो तसं यांच्याकडे इस्टर सण कसा बघा. इस्टर इज सेलिब्रेटेड बाय गोइंग टू चर्च टू रिमेंबर जीजस क्राइस्ट रिसरेक्शन. Families have special meals and children take part in activities like egg decorating and egg hunts. Kids often get baskets with sweets and gifts. Question है why did Akulka want to strike Malasha? The answer है Akulka wanted to strike Malasha because Malasha stepped into the puddle and bespattered Akulka with mud. Second, why did Malasha run home? Answer, Malasha ran home because she was afraid of being scolded by her mother after Akulka threatened to strike her. Words that refer of to speaking in the story म्हणजे बोलणे ह्या विषयीचे कोणते कोणते शब्द आले तर सेड, स्कोल्ड, रिप्लाइड आणि टोल्ड हे सगळे बोलण्याशी संबंधित वर्ड्स आहेत. गेस द मीनिंग ऑफ वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर. एका मागून एक शब्द फेकणे याचा अर्थ काय होतो. This phrase means that one comment or remark led to another in back and forth manner, often escalating into an argument. एकामागे एक शब्द कोणी टाकायला लागलं की भांडणं होतातच. क्राईंग म्हणजे शाउटिंग और वीपिंग लाउडली. हॉलिडे, अ डे ऑफ सेलिब्रेशन और रेस्ट when people do not have to work. And knocked her off her feet म्हणजे caused her to fall down suddenly, often due to strong force or impact. लिसन अँड आन्सर म्हणजे ती गोष्ट ऐकायची आणि उत्तर द्यायचे. डिड द पीपल स्टॉप फायटिंग. लोकांनी भांडण थांबवलं का? उत्तर येस. द पीपल स्टॉप फायटिंग इव्हेंच्युअली. व्हॉट डिड अकुलका डू. अकुलकानं काय केलं. अकुलका इनिशियली स्कोल्डेड मलाशा अँड थ्रेटन टू स्ट्राईक हर. लेटर शी टूक ऑफ हर शूज अँड जॉईन मलाशा इन प्लेइंग इन द पडल. थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट डिड मलाशा डू. मलाशाने काय केलं. मलाशा स्टेप्ड इन टू द पडल स्प्लॅशिंग अकुलका विथ मड विच कॉज्ड the initial conflict. Afterwards, she joined Akulka in playing in the puddle. Question 4. What was the old woman trying to do? Answer. The old woman was trying to stop the fight and bring peace among the people. Listen and answer. आता पुढच्या पेजवरती आहे परत. पान वाचून आपण उत्तर लिहायचं आहे. Did the girls forget their quarrel?
Answer yes, the girls forgot their quarrel. How can we say that? आपण कसं काय म्हणू शकतो? We can say that the girls forgot their quarrel because they soon started playing together again in the puddle, laughing and enjoying themselves. Why did the men feel ashamed? Answer, the men felt ashamed because they realized that they had been fighting over a childish quarrel and that their behavior was foolish compared to the innocence and quick reconciliation of the children. Things to do. Enact the whole story without using words. This can be done through mime or silent play, focusing on actions and expressions to convey the story, events and emotions. So thanks students, तुम्ही हा व्हिडिओ बघितला. तुम्हाला आवडला का? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली का? जर कुठल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही किंवा हवं असेल तर कमेंट करून सांगा. मी तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय करेल त्या प्रश्नाच्या उत्तराचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.